सर्वांना जय विजय महाराष्ट्र, जय जय भारत. एस रविराज. कालच्या 3 तारखेच्या अर्धनग्न बेमुदत उपोषणाचं कालच्या पहिल्याच दिवशी प्रशासन नामोहरण झालं. माझ्या अर्धनग्न उपोषणाची प्रसिद्धी पूर्ण महाराष्ट्र स्टेट लेवलला विविध न्यूज टी व्ही चॅनेलद्वारे पसरली आणि एवढी पसरली की एक आंदोलन जे जमिनी उतरून करावं लागतं, एक आंदोलन न्याय हक्कासाठी संविधानिक अंगावरचे वस्त्र उतरून करावं लागतं, ते आंदोलन जनहिताचं, कामगारांच्या हक्काचं आणि प्रशासन, संविधान, लोकशाही घटना, महाराष्ट्र शासन कायदेकणा, कानून, सेवा शर्ती नियमवाले, सेवा पुस्तिका हे पूर्णतेनं पायदळी तुडून अनागोंदी कारभाराने आपला कारभार हाकत आहे. तर ह्या अनागोंदी कारभाराला नियंत्रित आणण्यासाठी माझ्यासारखा जो सेवेमध्ये राहून ज्याला कायदे कानून सगळं माहिती आहे आणि सेवेत असताना देखील मी सातत्याने आवाज सरकारविरुद्ध, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उठवायचं, बोलायचं. कारण संविधान, घटना, व्यक्ती स्वातंत्र्य, जर मला लोकशाहीने मतदानाचा अधिकार प्राप्त आहे आणि जर मी अधिकारी असलो, सरकारी कर्मचारी असलो, सरकारी नोकर असलो, सरकारी, परंतु मला मतदानाचा अधिकार प्राप्त आहे ना. मग हे मतदान मी जर लोकशाही संज्ञेतून जर समोरच्या राजकीय पक्षाच्या पार्टीला, राजकीय उमेदवाराला जर करतो, तर त्या राजकीय उमेदवार जो माझ्या मताने निवडून आलेला आहे तो जर चूक करत असेल तर त्याला बोलण्याचाही अधिकार मला प्राप्त आहे ना. जरी मी सरकारी कर्मचारी असेल, जरी मी सरकारी अधिकारी असेल, तर सेवा शर्ती नियमावली काय सांगते, तुम्ही वाईट कृत्य करू नका, ड्युटीवर असताना वाईट कृत्य करू नका, व्यसन करू नका, दारू पिऊ नका, वंगा वागू नका. परंतु बोलण्याचं स्वातंत्र्य नाही असं या सेवा पुस्तिकेमध्ये लिहिलेलं नाही आहे. ते मी बोललो फक्त काय, तर पालकमंत्र्यांचं एक विधान केलेलं आहे कोर्टमध्ये, चुकीचं आहे. या चुकीच्या विधानाला, हे विधान चुकीचं, पालकमंत्र्यांनी केलेले विधान चुकीचं, हे मी फक्त आक्षेप नोंदविला की पालकमंत्र्यांनी केलेले विधान चुकीचं आहे. या विधानाचं विपर्यास आत्ताचे खासदार आणि माजी महापौर ह्याने बळून चढून सांगितलं एकनाथरावांना की रवींद्र शिंदेने तुम्हाला आई माईवरून शिव्या दिल्या, हे दिल्या. अरे बाबा, मुळातच मला शिवी घ्यायला आवडत नाही, द्यायला आवडत नाही. म्हणजे बोलण्यामध्ये पण कुठे अबकड शिवी पण येत नाही आहे. तर मी शिवी माझ्या जन्मजातपासून दिलेली नाही. मला शिवी देणं हा प्रकारच आवडत नाही. जर माझ्यासमोर कोणी शिवी दिली तर त्याला मी हाणतो आणि हाणलेला आहे. क्रिकेट खेळताना एक दोघांच्या डोक्यात बॅट घातलेली आहे मी. मला शिवी दिलेली पोरं, शिवी दिलेली माणसं कुठलेच आवडत नाही. खेळल्या याच्यामध्ये जरा जर शिवीचा ब्र आला तर मी त्याच्या डोक्यामध्ये बॅट हाणलेली आहे, स्टंप हाणलेला आहे. अशा प्रकारचा माणूस आहे. आणि जर ज्या माणसाला शिवी देतात तर तिरस्कार आहे आणि त्याला मुळे शिवीच आवडत नाही आणि शिवी हे संज्ञा त्याच्यामध्ये नाही आहे संविधानाच्या सारखं, तर तो माणूस शिवी कसा देईल. मला एकनाथराव शिंदे, नरेश म्हस्के समोरच बोलले, अरे हा रवी तर कधी शिव्याच देत नाही, बोलण्यामध्ये पण शिवी नाही, तो कसा शिवी देईल नऱ्या, काहीतरी खोटं नको सांगू का बस. असं माझ्यासमोर नरेश म्हस्केला झापलं. रवी मला माफ कर, या नऱ्यामुळे तुला मला सस्पेंड करावं लागलं. एक वेळ एकनाथ शिंदे परवडला, समोर माफी तरी मागितली, स्पष्ट बोलला. पण नऱ्यासारखा माणूस कपटकार असताना खासदार झाला तरी अंगी गुढी, म्हणून मी त्याचा आवाजच बंद करून टाकला. एकनाथ शिंदे की याला ठाण्यामध्ये बोलू नका, हा तुमचं नाव खराब करतो. तसं त्याचा आवाजच खासदारकीचा बोलण्याचा बंद झाला.
कारण नावाने नरेश म्हस्के असेल, पण तो एकदम नासका प्रकारचा माणूस आहे, ज्याने महानगरपालिका पार बरबटली, बिजबिजली, टक्क्याटक्क्याने खोक्याने खाऊन स्वतःचं पोट फ्लॅट केलं आणि आता खासदार म्हणून दिल्लीमध्ये मिरवतो. किती विधानं मांडली, विधेयकं मांडली. औरंगजेबची कबर खोदून काढा, धर्मवीरांचं रेल्वे स्टेशनला नाव द्या. राष्ट्रीय पुरुष आहेत का धर्मवीर? नाही आहेत. राष्ट्रीय इतिहास आहे का धर्मवीरांचा? नाही आहे. कुठल्या पुस्तकात इतिहास लिहिले का राष्ट्रीय? नाही आहे. कुठली राष्ट्रीय क्रांती आहे का? नाही आहे. मग कुठल्या बेसिसवर रेल्वे स्टेशनला नाव संसदेमध्ये मांडला? काय कर्तृत्व आहे? मग हे का नाही सांगितलं? विजू नाटेकरचा खून कोणी आणि कसा केला हे संसदेत का नाही बोलले? बोलायला पाहिजे होतं ना. बघा, मी खरं बोलणारा माणूस आहे. मला जे लहानपणापासून मी पाहिलं आहे, ज्या माणसाला पाहिलं आहे त्याची व्यक्तिरेखा मला माहिती आहे, त्याची कलागुण माहिती आहेत, चमत्कार मला माहिती आहेत, कोणी कोणाला कुठे कसं काय मारलं. त्यामुळे जो जसं जसं करतो तसं तसं भोगतो. त्याचं फळाचं गणित धर्मवीरांना स्वतःलाच मिळालेलं आहे. त्यामुळे कोणीतरी कांगावा करून अख्ख्या महाराष्ट्रावर प्रचार प्रसार करायचा धर्मवीरांची मार्गदर्शक तत्वे. पण काय आहेत तत्वे हे कोणी वाचलीत? केवळ या निवडक लोकांनीच वाचलीत, जे टक्के खोक्याने मोठे झाले त्यांनाच फक्त धर्मवीरांची तत्वे माहिती आहेत. यांचाच देव आहे, बाकी कोणाचा देव? आमच्याकडला देव आहे. आम्ही कोण देव बी मानत नाही. आमचा एकच देव डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध, जो शांतीचा धर्माचा प्रसारक, जो धर्माचा प्रसारक आहे, हे धर्मवीर कमीच आहे. त्यामुळे धर्मवीर कुठली हे नाही आहे. मी जाहीर बोलतो, बोलू द्या, काय फरक नाही पडत आहे. अंगावर घ्यायची तयारी आहे. मी आता ज्यावेळेस मला निलंबन केलेला तेवढ्याच मी डोक्याला कफन बांधून फिरतोय. ज्यावेळेस मला निलंबन केलं एकनाथराव शिंदेने काही न करता, तेव्हाच मी डोक्याला कफन बांधलेला आहे. लक्षात घ्या, भीमाचा माणूस आहे, रक्ताचा. म्हणजे अंगामध्ये ब्ल्यू शर्ट आहे, जे माझ्या भीमाचा झेंड्याचा कलर आहे. त्यामुळे संविधानिक माणूस आहे, कोणाच्या बापाला घाबरणार नाही. तर हा झाला पहिला विषय. दुसरा विषय येतोय आत्ता सोशल मीडियावरती जी कॉक्रोच जनता पार्टी हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गाजतोय. हा प्लॅटफॉर्म म्हणजे काही एक राजकीय अधिकृत पक्ष, नोंदीचा पक्ष नाही आहे. ती केवळ एक चळवळ आहे, जी तरुणांनी घडवलेली सोशल मीडियावरची चळवळ आहे. परंतु आज विविध टीव्ही मीडिया बीजेपी RSS सरकार केंद्रामध्ये आहे म्हणून विविध टीव्ही मीडिया ह्या कॉक्रोच जनता पार्टी ही जी काही चळवळ उभारलेली आहे याला महत्त्व देते, बेस देते. अभिजित डिपके कोण आहे तोच आम्हाला माहिती नाही मुळात. आणि तो अमेरिकेत का आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे तेच आम्हाला माहीत नाही. तो अचानक अमेरिकून काय, जे न्यायमूर्ती जे बेकार तरुण आहेत, एक कॉक्रोच सारखे सोशल मीडिया पोखरून काय करतात म्हणून त्याने तो शब्द पकडून कॉक्रोच जनता पार्टी केली. परंतु आज कोणतेही जनआंदोलन करायला अधिकृत संघटना लागते. अधिकृत संघटना कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळ जरी असली तरीपर्यंत अधिकृत संघटना आहे का, नोंदणी आहे का, आणि त्याला परवानगी आहे का, हे 3 मुद्दे आहेत. कुठलीही संघटना चळवळ करायला ती संघटना अधिकृत आहे का, दुसरी तिला जी नोंदणी आहे का, आणि तिसरं तिला परवानगी आहे का. या 3 महत्त्वाच्या गोष्टीवरती अभिजित डिपके जरी भारतात येण्याचा प्रयत्न केला तर तिथे त्याला एअरपोर्टलाच अडवलं जाईल. कारण अधिकृत नसल्याने तुम्ही कुठलीही चळवळ घडवू शकत नाही. तर हा देशविघातक कृत्य होतं. याला देशविघातक कृत्य म्हणतात. तुमची चळवळीचा उद्देश चांगलाही असेल, पण त्यासाठी अधिकृत गोष्टी लागतात, त्या तुमच्याकडे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही किती अमेरिकेत उच्च शिक्षित असाल, ज्ञान घेतले असेल, परंतु राजकीय सामाजिक पातळीवर काही संविधान आहे, काही घटना आहे, लोकशाही आहे,
कायदा आहे, नियम आहे, कायदा कानून आहे, नियम आहे, या सर्वच्या चौकटीत आपल्याला बसायला लागतं, तेव्हा ते जनआंदोलन होतं. अण्णा हजारेने जे काय केलं तर कुठली संघटना नव्हती, कुठली काय नव्हती, जस्ट समाजसेवा, सामाजिक सेवा म्हणून त्यांनी त्यांचं जे जन आंदोलन उभारलं होतं. त्याला कुठले राजकीय रंग नव्हता, कुठला राजकीय ढंग नव्हता, कुठलाही राजकीय वळ नव्हता. परंतु कॉंग्रेस जनता पार्टी ही जन आंदोलन चळवळ आहे, तिला थोडा राजकीय रंग आहे आणि थोडा राजकीय ढंग आहे. त्यामुळे हे कुठेतरी संशयास्पद आहे. त्यामुळे घटनेच्या तरतुदीनुसार ह्याला बंधने येणार आणि अभिजित डबकेला भारतात आला तर आडव नको होणार हे नक्कीच सांगतो. एस रविराज, रवींद्र शिंदे, सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, अभेद विश्लेषक म्हणून हे माझं विश्लेषण विशेष आहे. आज मी देखील आंदोलन करताना माझी संघटना रजिस्टर्ड आहे. महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार संघ, महाराष्ट्र मिशन कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, प्राधिकरण ही रजिस्टर्ड संघटना आहे. आणि रजिस्टर्ड संघटना असल्यामुळे कुठलंही आंदोलन करताना मी पोलीस परवानगी घेतो, महानगरपालिका प्रशासनाला पत्र देतो, पोलिसांना पत्र देतो, पोलीस परवानगी घेतो, कुठल्या ठिकाणी आंदोलन उपोषण करायचे आहे त्याचं रेखाटन देतो. परवानगी आली की आंदोलन उपोषण करतो. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र.